सूर्यनाडीला सगळ्यांनी ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. मणिपूर चक्राचा होपोनोपोनो ही प्रार्थनेद्वारे आपण शरीरामध्ये जिथे कुठे अडथळे आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. डावा हात खाली घ्या, त्याच्यावर उजवा हात ठेवा. सूर्यनाडीशी संबंधित असलेले मणिपूर चक्र, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. सगळ्या दैवी शक्तींना आवाहन. रेकी घेण्यासाठी आपल्याला मदत करावी या वैश्विक शक्तीला आवाहन. माझ्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येऊन दोन्ही हातांद्वारे सगळ्या चक्रांना भरपूर ऊर्जा मिळते. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आपण लांबवत आहोत. होपोनोपोनो ही प्रभावी प्रार्थना. प्रार्थनेचा आज 9वा दिवस. आपल्या शरीरामधला एक असा अवयव ज्याचा आपल्याला त्रास होत आहे, ज्या चक्राचा त्याचा संबंध आहे, त्या चक्राला सातत्याने आपण होपोनोपोनो ही प्रार्थना म्हणून रेकी बीजमंत्राद्वारे ऊर्जा देत आहोत. मणिपूर चक्राला आधी जागृत करायचं आहे. दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. बीजमंत्राचं उच्चारण करायचं आहे. रम 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 सगळ्यांनी आपला श्वास चेक करायचा आहे. उजव्या बाजूची नाकपुडी, त्यातनं तुम्हाला उच्छ्वास जास्त जाणवेल, म्हणजे समजायचं आहे की आपली सूर्यनाडी ॲक्टिवेट झालेली आहे. आता आपण ध्यानाला सुरुवात करूया. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे, ते एकमेकांवर चोळून एकमेकांपासून लांब घ्यायचे आहेत. ज्यांनी चिबॉल करून ब्रह्मांडात ठेवला आहे, तो ब्रह्मांडातला चिबॉल घ्यायचा आहे. त्या चिबॉलला आज पूर्णपणे पिवळ्या प्रकाशामध्ये बघायचं आहे. दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेले आज्ञाचक्र, त्या आज्ञाचक्रामधनं या चिबॉलवर रेकीचे चिन्ह काढायला घ्यायचे. सगळ्यात अगोदर बीजमंत्र काढा. ओम काढा, रम काढा, चोकुरे काढा, हॉन्शा झाशोनेन काढा. मग संतुलनचं चिन्ह काढा, हार्टचं चिन्ह काढा. आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे. आणि त्यानंतर काढायचं आहे मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह. चोकुरे चोकुरे चोकुरे, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, सेहेकी सेहेकी सेहेकी, हार्थ हार्थ हार्थ, डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. रेकी ग्रँडमास्टरने ग्रँडमास्टरचं चिन्ह काढायचं आहे. परत खोल श्वास घ्या आणि खोल श्वास सोडा. आपल्या दोन्ही हातांमधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. सातत्याने आपण रोज ऊर्जा देत आहोत आपल्या शरीरामधल्या त्या अवयवाला, ज्याला काही त्रास होत आहे. आता त्या अवयवाला ह्या चिबॉलमध्ये बघायचंय. होपोनोपोनो ही प्रार्थना, त्याद्वारे त्या अवयवाची आपण माफी मागत आहोत. आपला तो त्रास, त्या चक्रासंदर्भातला त्रास, तो कमी होत आहे. त्याची तीव्रता कमी झालेली आहे.
त्या अवयवाची माफी मागायची आहे. मला माफ कर, कृपया मला माफ कर. धन्यवाद, मी तुझी खूप आभारी आहे. तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. पण फक्त माझे अग्नितत्व न सांभाळल्यामुळे या अवयवामध्ये बिघाड झालेला आहे. त्याची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे. या अवयवावर माझं खूप प्रेम आहे. अग्नितत्वावर माझं खूप प्रेम आहे. अग्नीची देवता सूर्यनारायण यांचे प्रत्येक क्षणाला मी खूप आभार मानते. अग्नितत्वरूपी ऊर्जा भरभरून माझ्या शरीरामधनं वाहत आहे. या अग्नीच्या देवतेचे खूप आभार. मणिपूर चक्र, या मणिपूर चक्रामधले सूक्ष्म अवयव, जर त्यांच्यामध्ये काही अडथळे येत असतील, काही त्रास होत असेल, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. मी जे काही अन्न ग्रहण करत आहे त्याचे व्यवस्थित पचन तुमच्याद्वारे होत आहे आणि त्याद्वारे रक्तधातू तयार होत आहे, ज्याच्यावर आधारित आहे अस्थि धातू. खूप मी मनापासून माफी मागते अग्नितत्वाची. आपल्या कल्पनेमधून पिवळा प्रकाश किंवा गडद पिवळ्या रंगाचे 10 पाकळ्यांचे फूल मणिपूर चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. या 10 पाकळ्या म्हणजे अन्नमय कोशामधले विविध अवयव, त्याच्याशी संबंधित. या पिवळ्या फुलाच्या मधल्या गाभावर आहे रम हे मूळ बीजमंत्र आणि बाकी इतर पाकळ्यांवर आहे उपबीजमंत्र, ज्याच्या उच्चारणाने इथल्या सूक्ष्म अवयवांमध्ये जर काही त्रास होत असेल तर तो कमी होण्यासाठी मदत होत आहे. परत दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचं आहे आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे. रेकीचे ध्यान होईपर्यंत पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. डोळे अलगद मिटून घ्या. पूर्ण लक्ष आपल्या अन्नमय कोशावर घेऊन या आणि बीजमंत्रांचं उच्चारण करा. रम दम ढम नम तम थम दम धम नम पम फम पूर्ण लक्ष आता आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या. जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र विविध नात्यांशी संबंधित, चंद्रतत्वाशी संबंधित, या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती सूर्यनारायण, चंद्र, पृथ्वी या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. स्वाधिष्ठान चक्रामध्ये जर काही अडथळे येत असतील तर त्यासाठी मी पूर्ण त्याची मीच जबाबदार आहे. जलतत्व न सांभाळल्यामुळे इथे जे काही अडथळे येत आहेत ते मी पूर्णपणे मान्य केलेले आहे. या स्वाधिष्ठान चक्राची मी माफी मागते अगदी मनापासून. मला माफ करा, कृपया मला माफ करा.
धन्यवाद. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. इथला प्रत्येक अवयव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या प्रत्येक अवयवावर माझं खूप प्रेम आहे. धन्यवाद. खूप आभार मानते मी या सक्षम जलतत्वाचे, अग्नितत्वाचे बीजमंत्रांद्वारे. वम बम भम मम लं रं यं स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. विसर्जन क्रियेशी संबंधित असलेला इथला प्रत्येक अवयव आणि जलतत्व ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे होत आहे. खूप आभार. सक्षम जलतत्वाचे, पवित्र नद्यांचे खूप आभार. आता सावकाश पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन यायचे. पाठीच्या कण्याचे खालचे टोक जिथे आहे मूलाधार चक्र, शरीरातला रक्तधातू, अस्थिधातू याच्याशी संबंधित असलेले हे चक्र, त्याचबरोबर पृथ्वी तत्वाशी संबंधित बंद डोळ्यांमधून पृथ्वी ग्रहाला बघायचे. पृथ्वी ग्रहाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. या पृथ्वी तत्वामध्ये जर काही अडथळे झाले असतील, या चक्राच्या मध्ये जर कुठे अडथळे झाले असतील, तर त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. पृथ्वी तत्व न सांभाळल्यामुळे हा बिघाड झालेला आहे. खूप मनापासून मी माफी मागते. मूलाधार चक्राची बीजमंत्रांद्वारे. लं वम शं शं सं मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपल्या हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. चीबॉलद्वारे आपल्या लोकांना, आपल्या स्वतःला आपण रेखे देत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. आता पूर्ण लक्ष अनाहत चक्रावर घेऊन यायचे. छातीच्या मध्यस्थानी आहे अनाहत चक्र. त्या ठिकाणी पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला बघायचे. शिवशक्तीची आपण सगळे साधना करत आहोत. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी, जे वायू तत्वाचे आधिपत्य करत आहेत. वायू तत्वरूपी हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. या वायू तत्वामध्ये जर कुठे बिघाड आला असेल तर त्याची पूर्ण मी जबाबदारी घेते.
वायू तत्व न सांभाळल्यामुळे माझ्या शरीरात हा बिघड झालेला आहे. त्या वायू तत्वाची मी माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. फक्त माझ्या चुकीच्या जीवनशैलीद्वारे हा बिघाड झालेला आहे. याच्या पुढे मी सगळ्या तत्वांची खूप काळजी घेत आहे. इथल्या प्रत्येक अवयवावर माझं खूप प्रेम आहे. खूप आभार इथल्या सक्षम अवयवांचे. बीजमंत्रांद्वारे यम कम खम गम चम छम जम झम ज्ञम टम ठम सावकाश पूर्ण लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन या. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, विशुद्ध चक्र, जर आपल्या विचारांमध्ये शुद्धता येत नसेल, जर आपला अहंकार अडवा येत असेल, तर हे विशुद्ध चक्रामध्ये अडथळे तयार झालेले आहेत. ते फक्त माझ्या स्वभावामुळे. त्याची पूर्ण जबाबदारी मी घेते. खूप मनापासून मी माफी मागते आकाश तत्वाची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. आकाश तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. फक्त माझ्या चुकीच्या विचारांमुळे त्यात अडथळे झालेले आहेत. इथल्या प्रत्येक अवयवावर माझं खूप प्रेम आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. खूप आभार मानते मी इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. बीजमंत्रांद्वारे हम om am im om am aham lum lum. खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे, सक्षम आकाश तत्वाचे. विशुद्ध चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. पूर्ण लक्षात आज्ञा चक्रावर घेऊन या. ज्याचं स्थान आहे 2 भुवयांच्या मध्ये, ज्याचा संबंध आहे पवित्र आत्म्याशी. पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण रोज एकरूप होत आहोत. शिवशक्तीवर आपला पूर्ण विश्वास. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र. रेकीच्या गुरूंचे खूप आभार.
आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार. आपल्या गुरूंविषयी जर आपली श्रद्धा कमी झाली असेल तर माझ्या गुरूंची मी माफी मागते. आध्यात्मिक गुरु दत्तगुरू माऊली, दत्तगुरू संप्रदायामधले सगळे गुरु, सगळे नवनाथ यांच्याविषयी जर मी वेगळा विचार करत असेल तर त्याची पूर्ण जबाबदारी मी घेते. माझ्या गुरूंना मनापासून प्रार्थना, मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही सदैव माझ्या पाठीशी उभे आहात. फक्त माझ्या चुकीच्या विचारांद्वारे माझ्या डोक्यामध्ये गुरूंविषयी वेगळे विचार येतात. खूप मनापासून मी तुमची माफी मागते. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप आभार. सक्षम पवित्र आत्म्याचे बीजमंत्रांद्वारे आज्ञाचक्रावर पूर्ण लक्ष घेऊन या. दीर्घ श्वास घ्या आणि आज्ञाचक्राचे बीजमंत्र म्हणायचे. ओम हम क्षम. खूप आभार पवित्र आत्म्याचे, सक्षम आज्ञाचक्राचे खूप खूप आभार. पूर्ण लक्षात सहस्त्रहार चक्रावर घेऊन यायचंय. या ब्रह्मांडामध्ये असलेल्या सगळ्या दिव्य शक्ती, त्यांच्याशी मी रोज एकरूप होत आहे. या ब्रह्मांडीय दिव्य शक्तींवर जर माझा कुठे अविश्वास निर्माण झाला असेल त्याची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे आणि या सगळ्या शक्तींची मी माफी मागत आहे. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही मला भरभरून रोज आशीर्वाद देत आहात. माझीच ओंजळ रीती पडत आहे. माझं या ब्रह्मांडीय शक्तीवर खूप प्रेम आहे, खूप विश्वास आहे. त्याद्वारे चांगल्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे सोहम. मीच तो पवित्र आत्मा आहे. सोहम ह्या बीजमंत्राद्वारे आपल्या पवित्र आत्म्याशी आपण एकरूप झालेलो आहोत. तेजाचा संबंध असलेल्या आपली तीक्ष्ण बुद्धिमत्ता जी अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही मेंदूंचे. जर काही नकारात्मक विचार आपल्या मेंदूंमध्ये येत आहेत तर ते फक्त आपल्या चुकीच्या विचारांद्वारेच. खूप आभार. खूप मनापासून माफी मागायची आपल्या दोन्ही मेंदूंची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. माझ्या चुकीच्या विचारांद्वारे तुम्हाला मी त्रास दिलेला आहे. तुमची मी खूप आभारी आहे. माझ्या दोन्ही मेंदूंवर माझं खूप प्रेम आहे जे व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे
सावकाश आपले दोन्ही हात ची बॉल वरपासून खालपर्यंत घेऊन या. आपल्या स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचंय, त्या अवयवाला बघायचंय. वैश्विक शिवशक्तीचा आशीर्वाद त्या अवयवाला मिळत आहेत, चक्राला मिळत आहे. परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा. याची बॉलवर काढायचंय ओम बीजाक्षर. रम काढा आणि चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. याची बॉलला आपण तयार करून ठेवलेलं आहे 11 दिवसापर्यंत. आजचा आहे 9वा दिवस. भरभरून ऊर्जा ह्याची बॉलला मिळत आहे आणि त्या अवयवाला मिळत आहे. आणि आपल्याला जो काही त्रास आहे त्याची तीव्रता कमी झालेली आहे. याची बॉलला ठेवायचे ब्रह्मांडात. याची बॉलवर ओम काढा. रम काढून चोकरे काढून ब्रह्मांडात आपण ठेवला आहे. पाण्याच्या ग्लासवर ओम काढायचे, रम काढायचे, चोकुरे काढायचे आणि मग राखू काढायला घ्या. राखू राखू राखू. खूप आभार या वैश्विक शक्तीचे. होपोनोपोनो या प्रार्थनेचे खूप आभार. या क्षणाचे खूप आभार. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार.